नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली आणि परवाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी आहे। काल व्हिडिओ मी अपलोड नाही करू शकले कारण घरी पाहुणे आले होते ना, त्यामुळे शूट करायला काही जमलंच नाही। काल मी थोडंसं शूट केलं, ते पण मी याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि आज सकाळीचं काही शूट केलेलं ते ॲड केलं आहे, म्हणजे 2 दिवसाचा एकत्र व्हिडिओ असणार आहे आज। तर सकाळी जिमवरून आल्यानंतर मी लागले स्वयंपाकाला, कारण फौजी साहेबांना आज जरा उशिरा जायचं होतं, पण सागरला जायचं होतं आज लवकर कॉलेजला, कारण त्याचे पेपर चालू आहेत ना फायनल, त्यामुळं आज मी भेंडीची भाजी करणार होते। भेंडीची भाजी आकाशला खूप आवडती, तसं सागर पण आवडीने खातो बरं का, पण जास्तीत जास्त आकाशला खूप आवडती। त्याला अर्धा 1 किलो जरी दिली आणि रोज जरी दिली तरी तो खाईन। तर सागरने मला भेंडी कापून दिली, तोपर्यंत मी पीठ मळलं। तर आकाश फ्रेश होऊन किचनमध्ये आला आणि म्हणला, मम्मी मी तुला काहीतरी आवरू लागतो, म्हणजे दादाला कॉलेजला जायला उशीर होणार नाही। तर पहिलं मी लवकरच पीठ मळायचे जिमला जायच्या आधीच, आणि आल्यानंतर मग चपाती करायचे, काहीतरी भाजी करायचे, भाजीची तयारी आधीच करून जायचे ना, मग पटकन व्हायचं। पण मी ना आता जिमवरून आल्यानंतरच पीठ मळत असते, कारण गावाकडून गहू आलेले आहेत ना, ते जरा चांगले आहेत ना, त्यामुळं ते पीठ मळलं की 5-10 मिनटामध्ये चपात्या केल्या की लगेच ते छान चपात्या झाल्या जातात। तर सागरला भेंडी कापूस्तोवर मी मग पीठ मळलं होतं, पीठ मळून साईडला ठेवलं। तोपर्यंत आता आकाश भेंडी परतितोय आणि मी त्याला थोडंसं वाटण काढते भेंडीसाठी, आता हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लसण वगैरे। तर भेंडीचं वाटण काढलं, मी वाटून जवळ घेतलं आणि आकाशला म्हणलं, आता मी भेंडी परतते, तू जा आता, मी भेंडी परतून झाली की लगेच चपात्या करते। तर हे पहा, भेंडी मी लोखंडाच्या कढईतच आजकाल स्वयंपाक बनवते बरं का, तर गंजत नाही, काहीच नाही, तिला फक्त जास्त तारीच्या घासणी घासायचं नाही। लवकर येणार आहे, है ना रे पिल्लू? तर हे पहा, हा, तर पहिल्या घरी मी जिथं राहत होते ना 10-12 वर्ष, त्याच आमच्या घराशेजारी ही दीदी राहत होती, म्हणजे शाळेमध्ये जायची नाही का, ती लहान होती, आता ती मोठी झाली, तिचं लग्न झालं आणि तिला 2 मुलं पण येतं। तर ती आली होती मला भेटायला, ती आली आणि पाऊस चालू झाला, आणि आता पाऊस उघडल्यानंतर आम्ही आलो टेरेसवरती। किती आभाळ आहे तुम्ही बघू शकता, पण वातावरण इतकं भारी वाटतंय ना। दरवर्षीच उन्हाळा येतो बरं का, पण ह्या वर्षीचा उन्हाळा आहे ना खूपच डेंजर गेला बरं का, खूप कडक होता। तर आता आहे ना थोडंसं पाऊस पडल्यानंतर थंड वातावरण झालं, छान वाटते। आणि थंडीमध्ये, पावसाळ्यामध्ये असं हिरवगार शेत इकडं मी तुम्हाला नेहमी दाखवायचे ना, उन्हाळ्यामध्ये तिकडं पाहिलं का असं बघाच वाटायचं। तर आता पाऊस पडलाय ना, खूप छान वाटायला लागले। तर मस्त वाटते, आपल्या झाडांना मस्त टवटवी आली बरं का, थोडा पाऊस झालाय तरी पण, आणि वातावरण बदललंय ना, 2-4 दिवसापासून ढगाळ वातावरण होतंय, तरी पण झाडांच्या म्हणजे फरक पडलाय। हो, आयते आणून फिट केल्यात, हा ना। आणि हे पाहता, आपल्या मधुकामिनीला कसले भारी फुलांचे गुच्छ आलेत ना। काल परवाच म्हणलं होतं मी 2-4 गुच्छ खाली काढून नेईन आणि पाण्याच्या फ्लावर पॉटमध्ये ठेवून 4-5 दिवस छान राहतात हॉलमध्ये ते, पण नंतर माझ्या लक्षातच राहिलं नाही। तर आता पाऊस झालाय ना, त्या फुलांच्या मध्ये पाणी जाऊन बसले। मॉबचं जुनं मॉब होतं ना, त्याच्यामध्ये पण लावून दिलं, काहीच नाही सोडायचं, बाटल्या बिटल्या सगळ्याच्याच झाडं लावायचे, तेवढंच पाहायचं। किती आभाळ आलंय, नको बाबा पाडू नको, भीती वाटते ना, गरजत इकून ठरलंच नव्हतं, मग ठरवून यायचं ना। होय, छोटा तो पोरग काय म्हणते, ठरलं असतं ना, बॅग भरून आलो असून राहिलं असतं। उगवता सूर्य नवीन दिवसाची सुरुवात करत असतो, तर मावळता सूर्य दिवसाची सांगता करत असतो, म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये आपल्याला सूर्यदेव किती काही शिकवून जातो ना। जसं की आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वरानेच दिलेले आहे। जसं की देवानी मनुष्याला किती छान नेचर दिले, तुम्ही बघू शकता, झाडं झुडं आणि पक्ष्यांचा सकाळ सकाळचा किलबिलाट किती छान वाटतंय। स्वच्छ डोळ्यांनी पाहिलं ना, खरंच हे स्वर्ग वाटतं।
पाणी करता आओ लपना आज फौजी साहेब घरीच होते. तर काल पाऊस झाला होता ना, रात्री तशाच गाड्या आतमध्ये घेतल्या होत्या ना चिखलाच्या. मग ते सगळं चिडचिड झालं होतं जरा. फौजी साहेब म्हणले मी जरा धुवून काढतोय पोर्च, लयच चिडचिड झाली. ते धुवून काढत होते. आणि राजूचा रेनकोट आहे ना पावसाळ्यात घालायचा, त्यांनी काहीतरी ओलाचा असा पिशवीमध्ये तसा ठेवून दिला असं ना, त्याचा असा उबट वास येत होता. तर फौजी साहेबांनी तो पाहिला. म्हणले त्याला आता पावसाळ्यात घालायला कामाला येईन, कामाला जायला ना, तर म्हणले तो जरा पाण्यातून काढून वाळायला घाल. मग मी तो पाण्यातून काढला आणि वाळायला घातला. केस धुतले होते ना मी, तर केस सुकवले जरा, कारण आभाळ आलेलं आहे भरपूर, ऊन नाही आहे, त्यामुळं सर्दी बिर्दी व्हायची भीती वाटते. सर्दी झाली का ते मला नाकाने खूपच त्रास होतो सायनसमुळं. तर केस सुकवले थोडेसे, चालले मी घरामध्ये. आणि ऊन नाही पडत तेच चांगलं आहे कारण उन्हाळा होय ना इतका कडक गेला ना ह्या वर्षी, खूप वैताग आला होता. आता पावसाळ्याचं वातावरण होतंय ना, मला खूप आवडतं. केस थोडेसे आंबट ओलेच आहेत ना, त्याच्यामध्येच मी आता सिरम लावते केसांना. तर माझ्या केसांच्यात आहे ना तेल राहिलं ना थोडं जरी, तर काय होतं तोंडाला माझ्या लगेच पिंपल येते, असं तोंडामध्ये तेल उतरल्यासारखं होतं. त्यामुळं मी केसांना केस धुतल्यानंतर अजिबात तेल लावत नाही. केस धुण्याच्या आधी अर्धा एक तासभर तेल लावते मी फक्त, आणि त्यानंतर केस धुवून टाकत असते. आणि माझ्या बेडच्या वर मी थोडेसे शोपीस ठेवले होते फक्त. तर फौजी साहेबांनी मुलांनी कसा राडा केला तुम्ही बघू शकता. कोणी डबा ठेवते, कोणी काय ठेवते, कोणी औषधाची बाटली ठेवते. तर मला सगळं राडा काढायचा आहे आज तो. आणि फौजी साहेबांचं सगळं पोर्च धुवून झालंय, झाडांना पाणी देऊन झालंय. काल पाऊस झाला होता थोडासा, पण त्यांनी पोर्च धुवायचं होतं ना, तर थोडं थोडं पाणी पुन्हा दिलंय. आणि आता माझ्याजवळ येऊन बसलेत, म्हणते थोडंसं दमलोय मी आता, थोडं बसतो. आणि वर टेरेसवर जातो आता थोडंसं झाडांकडे लक्ष द्यायला, काय झाले काय नाही झालं कालच्या पावसाने. कारण ते काल उशिरा आले ना, त्यामुळं त्यांचं लक्षच नाही गेलं त्या झाडांकडं. आता म्हणले पाहतो जरा, कारण काल वारं वावदान पण आलं होतं जरा ना, तर थोडेसे झाडं कुलमडले असं इकडं तिकडं, तर त्यांना ती काळजी लागली झाडांची. तर केसांना मी सिरम लावलं, थोडेसे सुकवले अजून, आणि बांधून दिले वरती, क्लचर लावलाय. आणि बाकीचं आता हे बेडच्या वरती जरा राडा झालाय ना, हे काढून घेते म्हणलं. बाकी हॉल त्या दिवशी मी नीट केला, किचन नीट केलं, मुलांचं रूम राहिले थोडंसं, पण ते नंतर कारण म्हणलं माझं बेडच्या वरचं हे सगळं आवरून घेते, खूप कसतरी वाटतंय. पहिली एक म्हण आहे बघा, घराची कळा तिच्या अंगणावरून दिसत असते. तर आपलं अंगण चांगलं असेल ना, तर घरातलं वातावरण कसं आहे काय आहे, किंवा घर साफसुथरं असेल की नाही हे लोक अंदाज लावत असतात बाहेरून जातानाच बरं का. आपलं घर कसं असावं हे आपल्या लेडीजच्या हातामध्ये असतं, कारण आपल्या घरात 24 तास आपण असतो. आपल्यालाच माहिती असतं कोणती वस्तू कुठं ठेवलेली, कोणची वस्तू कुठं ठेवायची, किंवा घरातला कोणता कानाकोपरा अस्तव्यस्त झालेला आहे, उद्या आपल्याला कोणतं काम करायचं घरातलं, आपलं सगळं लक्ष असतं. जेंट्स लोक कामाला जातात, तिथून येतात, त्यांच्याकडून जेवढं होईल ते तेवढं आपल्याला हेल्प करतात. माझ्या घरातले तर मला सगळं हेल्प करतात बरं का. मुलं, फौजी साहेब, राजू सगळे मला आवरू लागतात. गार्डनचं म्हणा, असं घरातलं करू लागतात. पण अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्यालाच पाहावं लागतं नाही का. तर घरातली एक पिनसुद्धा आपण विकत आणलेली असते, आणि ती जर आपल्याला वेळेला मिळाली नाही ना, तर ती साडीसुद्धा व्यवस्थित घालता येत नाही आपल्याला असते. त्यामुळं ते छोट्या छोट्या वस्तूसुद्धा आपल्याला सांभाळून ठेवावं लागतात. तर असं आहे. ते म्हणतात बाई तुझं तू ते आवर, मी तोपर्यंत गार्डनमध्ये वरती जाऊन पाहतो कुठं काय झालं की झाडांचं सगळं पाहून येतो, तुझं तू आवर. मग म्हणलं मी माझं आवरते. तर हे मुलं पण असं ठेवून देतात ना, तर मुलं ते मुलंच राहिले किती केलं तरी, मग ते असं मला आवरावं लागतं. घराचा एक एक कानाकोपरा मी असं आवरत राहते, जसा वेळ मिळेल तसं मी आवरत राहते. मध्ये मध्ये असे कामं येतात, बाहेर जावं लागतं, पाहुणे रावळे येतात, सगळं हँडल करून मग असं थोडा वेळ असा मोकळा मिळाला की मग मी असं आवरत असते. तर आज माझ्या रूमचं हे वरचं आवरते मी, आणि किचन तर आपलं आवरलेलं आहे, हॉल पण आवरलेलं आहे, मुलांचं रूम राहिलेलं आहे, थोडंसं कपाटन ते आवरायचं आहे. पण आता हे रूम आवरते, खूप कसतरी वाटते. कोणी आलं ना ते असं डोक्यावर कसतरी येतं, असं ओझं ठेवल्यासारखं वाटत होतं. आणि हे माझी लाडूबाई अभ्यास करत होती, पण मध्ये मध्ये तो माझ्याकडे येत असतो असा लाड घालायला. तर त्याला समजलं ना कॅमेरा चालू आहे, तो पळून गेला.
तर आता पावसाळा तोंडावरच आलेला आहे आणि अवकाळी पाऊस पण चालू झाला आहे जरा ना. धूळ जी उडत होती ना ती जरा बसल्यासारखी झाली. म्हणलं चला आता हे सगळं आवरावा, धूळ जास्त उडणार नाही आता. तर जी धूळ बसलेली होती ना ती मी पुसून घेतली आणि आता जे आपल्या शोपीस आहेत ना तर ते पुसून व्यवस्थित लावून देते. तर हे जिराफ आहेत ना, फौजी साहेब जेव्हा फौजमध्ये होते ना, साऊथ आफ्रिकेला गेले होते ते, तर तिकडं वर्षभर होते ते. तिकडून येताना त्यांनी हे जिराफ घेऊन आले होते. आणि हे बदक आहेत ना, तर मी मोत्याचे विणलेले आहेत. नाशिकला मी 2 वर्ष होते ना फौजी साहेबांच्या बरोबर, तेव्हा तिथं बायका भरपूर असं काय-काय विणायचे ना, त्यांचं पाहून पण मी विणायचे, टाईमपास करायचे नाही का. फौजी साहेब असं ड्युटीवर गेले की मग काय करायचं तरी, बोर व्हायचे ना. तर हे बदक, त्यानंतर एक गणपती विणलेला आहे मी मोत्याचा, त्यानंतर पोपट आहेत, असा पोपटांचा झुला, त्यानंतर वॉल पीस आहेत असे भरपूर वाजून मी ते तसेच आठवण म्हणून एका बॅगमध्ये भरून ठेवलेलं आहे. इथं फौजी साहेबांनी मला काहीच असं लावून नाही दिलं. म्हणले जास्त गजबज नको करू, कारण गावचं घर मी पूर्ण असं एकदम छान भरवलं होतं ना, ते म्हणले गजबज पण नाही चांगली वाटत. तर मी असं बदक ठेवलेत इथं. आणि फौजी साहेब रिटायर झाल्यानंतर त्यांनी नगरमध्ये द्रोणाचार्य अकॅडमी जॉईन केली होती. तर तिथंच ते अभ्यासाला जायचे, तिथूनच ते पोलीसमध्ये भरती झाले होते. तर पोलीसमध्ये भरती झाल्यानंतर त्यांचा तिथं सत्कार झाला होता ना अकॅडमीमध्ये, त्यांनी ते दिलं होतं. तर ते पण मी आठवण म्हणून असं ठेवलं इथं. आणि हे आर्टिफिशियल वेल आहेत ना, मला खूप आवडतात. यांचं मेंटेनन्स नसतं जास्त ना. घरामध्ये प्रत्येक ठिकाणी मी मनी प्लांट ठेवून त्याचं मेंटेनन्स नाही करू शकत. मनी प्लांटचं मेंटेनन्स उन्हाळ्यामध्ये खूप अवघड जातं. कारण उन्हाळ्यामध्ये ना पाणी त्याचं पटकन सुकून जातं. थोडं जरी पाणी कमी पडलं की ते लगेच सुकल्यासारखं होतं. त्यामुळे त्याला पाणी सारखंच घालावं लागतं. आणि त्यामुळं मी हे आता जे आर्टिफिशियल वेल आहेत ना, बरेचसे मागवले ते असं माझ्या हॉलमध्ये, सॉरी माझ्या रूममध्ये, हॉलमध्ये, आपल्या किचनमध्ये ठेवलेत. आणि मनी प्लांट पण ठेवलेत बरं का. मनी प्लांट ठेवले नाही असं नाही, पण हे आर्टिफिशियल पण वेल मी ठेवलेत. आणि ही फ्रेम पहा आता, आम्ही गाडी घेतली होती ना तेव्हा हुंदाई शोरूममध्येच तिथं त्यांनी फोटो काढला होता आणि त्यांनीच आम्हाला ही फ्रेम बनवून दिली होती तिथल्या तिथं लगेच. तर तीच मी आठवण म्हणून इथं ठेवलेली आहे आता. तर घर होतं आमचं पहिलं रो हाऊसिंगमध्ये 5 रूमचं होतं चांगलं. त्यानंतर मुलांना पण गाड्या होत्या, फौजी साहेबांना पण बुलेट होती आणि मोठ्या गाडीची हौस होती. कसं असतं ना, माणसाच्या आयुष्यामध्ये 2च म्हणजे गोष्टींची जास्त हौस असते आणि स्वप्न असतं. एक तर स्वतःचं घर असावं आणि दुसरं म्हणजे 4 व्हीलर गाडी असावी. तर आमचं हे स्वप्न पूर्ण झालं होतं त्या घरामध्ये. फौजी साहेब पोलिसच्या ट्रेनिंगवरून आले आणि लगेच आम्ही ही गाडी काढली होती हुंदाई शोरूममध्ये नवीन. तर i20 आमची गाडी घेतलेली, ही आठवण म्हणून मी असंच ही फ्रेम इथं ठेवलेली आहे. तर आमचं स्वप्न हळूहळू का होईना कंप्लीट होत गेले बरं का. आणि फौजी साहेब रिटायर होऊन आल्यानंतर आम्ही हा प्लॉट घेऊन टाकला होता ना, तो इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन टाकला होता. घर बांधायचं काय असं लक्षातच नव्हतं, म्हणजे डोक्यातच नव्हतं आमच्या. त्यामुळं आम्ही हा प्लॉट घेऊन टाकला होता फक्त. रो हाऊसिंगमध्ये आमचं 5 रूमचं घर होतं. त्यानंतर गाडी पण घेतली आणि नंतर मग कसं असतं ना, जेवढं भेटन माणसाला तेवढं अपेक्षा वाढत जातात ना. म्हटलं आता सगळं व्यवस्थित झालं, स्टेबल झालं आहे. चला आपण आता दुसरं घर बांधू शकतो आपल्या प्लॉटवर. तेवढं सक्षम झालो होतो आम्ही. मग आम्ही काढलं घर बांधायला आणि हे देवाच्या कृपेने घर पण व्यवस्थित झालं. राहायला येऊन 5-6 वर्ष पण झाले आणि तुम्ही पाहतातच आता गुण्यागोविंदाने आम्ही आमच्या परिवारासोबत मस्त नांदतो. तर माणसांनी ना मोरपंखी स्वप्न नक्की पाहावेत ताईंनो. आम्ही पण मोरपंखी स्वप्न खूप पाहिले होते आणि हळूहळू का होईना ते कंप्लीट होत गेले. गावाकडं आम्ही पत्र्याच्या घरामध्ये राहत होतो आणि तिथून मग केडगावला घर घेतलं. ते पण झालं. त्यानंतर आपला हा प्लॉट झाला. प्लॉटनंतर आपलं हे नवीन घर पण झालं, गाडी पण झाली आणि तुम्ही पाहतातच आता सगळं व्यवस्थित चालू आहे थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपेने. आणि मुलांचे शिक्षण पण चालू आहेत व्यवस्थित. तर स्वप्न पाहावेत, हळूहळू होतात कंप्लीट बरं का. तर बेडच्या वरती एवढ्या बाटल्या होत्या ना, काही मोकळ्या होत्या, काही अर्धवट होत्या. सगळ्या ज्या टाकून द्यायच्यात ना मोकळ्या, त्या काढून घेतल्या मी. आणि ज्या वापरायच्या आहेत ना, तर बेडच्या साईडला साईड टेबलवर मी एका बॉक्समध्ये त्या व्यवस्थित अरेंज करून ठेवल्यात. आणि आता मुलांना आणि फौजी साहेबांना पण सांगते की इथं अजिबात राडा करायचं नाही, सगळं व्यवस्थित केलं आहे मी आता. तर हे बेड पण झटकून घेतलं मी, कारण 2-3 दिवसच झाले मी बेडशीट टाकलेलं ना, तर आता नाही बदलत मी. आभाळ पण भरपूर आलेलं आहे, ते वाळणार पण नाही. मग धुवायला नाही काढलं बेडशीट, तेवढं झटकून घेतलं आहे फक्त. तर तुम्ही बघू शकता असं म्हणजे बेडमध्ये पाहिलं ना रूममध्ये आपल्या, तर एकदम फ्रेश वाटलं पाहिजे, एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे. आपण घरामध्ये काम करत असतो, स्वयंपाक करा, भांडे घासा, घर आवरा, सगळं आवरा आणि आपण एकदम रिलॅक्स व्हायला आपल्या रूममध्ये येत असतो ना, तर आपल्या रूममध्ये येऊन एकदम रिलॅक्सच वाटलं पाहिजे, एकदम असं गजबज नाही वाटलं पाहिजे. त्यामुळं मला माझं रूम एकदम व्यवस्थित लागतं.
तर हे पहा एकदम व्यवस्थित केलं मी. आता कपडे मशीनला लावायचे धुवायला. फौजी साहेबांचे कपडे मी साईडला काढून ठेवलेत, काही ते हाताने पण धुवायचे असतात ना त्यांचे. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.